सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी सगळ्यांना. आणि हा ब्लॉग आहे गुढीपाडव्याच्या दिवशीचा. आता इकडे बघितलं तर समोरच्यांच्या सगळ्यांच्या गुढ्या उभारलेल्या होत्या आणि मी आपली रेडी होण्यात दंग होते. मला वाटलं सिरियलमधल्या मालिकेतल्यासारखं आपण छान छान रेडी होऊन मग फक्त फोटोशूट काढल्यासारखं गुढी उभारू. पण इकडे बघितलं तर आंब्याची तोरणे आणि रांगोळ्या सगळंच काढलेलं होतं. आता मी थोडं थाटमाट करायला गेले म्हणजे मला थोडा उशीर होणारच. पण या सगळ्या नादात मी पुरणही शिजायला टाकलं होतं, त्याच्याकडेही लक्ष द्यायचं होतं. बघा मग मी गुढी उभारून आले आणि व्हिडिओ शूट करायचा राहून गेला. तुम्ही म्हणाल असं कसं झालं, तर कॅमेरा धरायला जर फोन धरायला जर कोणी नसलं ना तर सगळं एकटीच्या हाताने नाही होत हो. आणि हो इकडे मी बनवत होते भजे. आता पुरणाच्या पोळ्या झाल्या होत्या, लाईव्ह पण घेतला होता, लाईव्हमध्ये सगळं दाखवलं होतं. त्यामुळे मला काय तीन तीन वेळेस वेगवेगळं स्टेप बाय स्टेप शूट करता आलं नाही. त्यामुळे माझा व्हिडिओ काही एवढा छान वाटत नसेल, पण खूप प्रयत्न केला आहे चांगलं बनवण्याचा व्हिडिओ. तर अशी काही मी पटपट आवरत होते आणि सासूबाईंना इकडे जेवायला ताट भरत होते, कारण दुपार भरली होती आणि आमचा स्वयंपाक होता होता लाईव्ह घेता घेता खूप वेळ होऊन गेला होता. गुढीला नैवेद्य पण सासूबाईंनी दाखवला, त्यामुळे आमच्या गुढीचे काही तुम्हाला फोटो दिसणार नाही. आणि हो इकडे मी संध्याकाळी डायरेक्ट शूट करायला घेतलं, कारण दिवसभर खूप सारं काम असतं, त्यामुळे म्हटलं नकोच आता व्हिडिओ शूट करायचाच नाही. सत्यनारायणाची पूजा होती मंदिरात आणि पाडव्याचं शुभ मुहूर्तावर ही पूजा होती, त्यामुळे मग आम्ही प्रसादासाठी पण आलो आणि इकडे देवबाप्पाचं दर्शन घ्यावं म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात छान होऊन जाईल. तर इकडे आमचं असं काही मंदिर आहे आणि छान आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत महादेवांचं दर्शन घ्या. चला असे छान छान छोटे मोठे व्हिडिओ मी बनवते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मग करा ना लाईक आणि सबस्क्राईब. आपल्या महाराष्ट्रीयन बहिणीला आपण सपोर्ट करणार नाही तर कोण करणार. चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.